नमस्कार. आज सकाळी हलिवली येथील माझी स्वतःच्या मालकीची असलेली जागा, त्या जागेवरती काही वॉल कंपाऊंडचं काम सुरू होतं आणि ते कामाची पाहणी करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि माझ्या लगत असलेली जागा बोराडे या कुटुंबाची जागा आहे आणि ते माझं काम त्या ठिकाणी त्यांनी अडवलं होतं. आणि त्यानंतर त्यांचे ते 2 मुलं आणि वडील हे तिघेजण तिथे माझा सहकारी मित्र जिथे जो काम बघतोय ओमकार हांडे त्याच्या अंगावरती धावून आले आणि त्यांच्यामध्ये ती सगळी झटापट त्या ठिकाणी झाली. अनेक दिवसांपासून त्यांना ओमकारला त्यांचा त्राससुद्धा त्या ठिकाणी होता. परंतु आपण सामंजस्यपणाची भूमिका घेऊन गावातील सरपंच उपसरपंच हे सगळ्या लोकांना घेऊन आपण ते अनेक वेळा मिटवलंसुद्धा होतं. परंतु ते वारंवार त्यांची वेगळी भूमिका असल्यामुळे ओमकारची आणि त्यांच्यामध्ये झटापट झाली. परंतु माझ्या पद्धतीने किंवा माझ्याकडून अशी कुठल्याही पद्धतीचे त्यांनी जे काही खोटे आरोप केलेले आहेत असं कुठलाही माझ्याकडून कृत्य त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. आणि हे पोलीस प्रशासनालासुद्धा माहिती आहे. तेथील असलेले सरपंच उपसरपंच त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनाही ही गोष्ट घटना माहिती आहे. तर माझ्याकडून अशी कुठली घटना त्या ठिकाणी झालेली आहे किंवा मी कोणाला शिवीगाळसुद्धा केलेली नाही, कोणाला मारहाणसुद्धा केलेली नाही आहे. त्यामुळे हे जे काही आरोप त्यांच्या माध्यमातून माझ्यावरती केलेले आहेत हे अतिशय बिनबुडाचे आणि एकदम खोटे आरोप आहे. आणि ह्या घटनेला कुठेतरी राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे असे कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही आहे. हा ओमकार आणि त्यांच्यामध्ये जे काही झटापट त्या ठिकाणी झाली त्या झटापटीसंदर्भात रितसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. ओमकारची सुद्धा त्या ठिकाणी असलेली गाडी त्यांच्या बोराडे या कंपनीकडून तिथे त्या ठिकाणी फोडण्यात आली आणि गाडी फोडून दहशत माजवण्याचं काम त्यांच्या सर्व लोकांकडून त्या ठिकाणी झालं. उलट पीडित आम्ही आहोत. पण ठीक आहे, जे काही राजकारणाच्या माध्यमातून जे काही चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं आहे, बातम्यांच्या पद्धतीने चुकीचं दाखवलं जातं आहे, तर माझी सर्व पत्रकार बंधूंनासुद्धा या माध्यमातून विनंती आहे की आपण या संपूर्ण घटनेचा शहानिशा करावी आणि मगच आपण आपल्या पद्धतीच्या बातम्या त्या ठिकाणी प्रसिद्ध कराव्या अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही या संदर्भात काय तक्रार वगैरे केलेली आहे का? हो, रितसर मी या पोलीस स्टेशनमध्ये NC दाखल केलेली आहे. कारण त्यांच्याकडून जो प्रकार त्या ठिकाणी शिवीगाळ करण्याचा प्रकार त्यांच्याकडून त्या ठिकाणी झाला हा अतिशय चुकीचा प्रकार होता आणि त्यामुळेच हा त्या ठिकाणचा वाद वारंवार त्या ठिकाणी होत होता. आणि या घटनेला स्वतः साक्षीदारसुद्धा तिथले माजी सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे अशी काही घटना ही कुठेतरी बंद खुलीआड कुठेतरी घटना घडली अशातला काही विषय नाही. हा ओपनली रस्त्यावरती घडलेला हा विषय होता आणि तिथल्या संपूर्ण ग्रामस्थांनासुद्धा हा विषय माहिती आहे. आणि ते जे कोण 2 मुलं आणि ज्यांचे वडील आहेत त्यांचाही सगळा प्रकार तिथल्या स्थानिक लोकांना माहिती आहे. त्यामुळे मी रितसर माझी तक्रार या ठिकाणी केलेली आहे.